महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वड्डी ग्रामपंचायतीतील घरकुल गृहनिर्माण योजनेत घोटाळा, घरे बांधल्याशिवाय निधी लाटल्याची तक्रार। यावल तहसीलमधील वद्री ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाने घरकुल योजनेचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना देऊन घरकुल गृहनिर्माण योजनेत भ्रष्टाचार केला आहे। काहींनी घरे न बांधता निधी काढून घेतला आहे, तर काहींनी नियमानुसार घरे न बांधता निधी काढून घरकुल गृहनिर्माण योजनेत अनियमितता निर्माण केली आहे। घरकुल गृहनिर्माण योजनेच्या नियमाविरुद्ध काम करून प्रामाणिक आणि गरीब लोकांना घरकुल गृहनिर्माण योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रमोद डोंगरे यांनी तक्रार दाखल करून 3 महिने उलटूनही अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही। माझं नाव प्रमोद रघुनाथ डोंगरे। काय विषय आपला वड्री ग्रामपंचायतचा? वड्री ग्रामपंचायतमध्ये घरकुलामध्ये काही प्रकरणांमध्ये अपहार झालेला आहे। जी काही अनियमितता पाळली गेली त्याच्यामध्ये अतिक्रमणधारकांना घर दिले गेलेले आहेत। काही लोकांनी घर बांधलेले नाही आहेत, त्यांना अनुदान दिलं गेलं आहे। सरपंचाचे नातेवाईक जे आहेत ते याच्या मागील 3 महिन्यापासून चौकशी लागत नाही। संबंधित संदर्भात कुठे तक्रार अर्ज केलेले आहे? तक्रार अर्ज दिलेला आहे। गट विकास अधिकारी यावल, जिल्हा परिषद CVO मिनल करोनवाल मॅडम, जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं या बाबतीमध्ये। किती दिवस झाले पत्र देऊन? आता जवळपास 1.5-2 महिन्याच्या वरती झालं। टोटल अशा 90 दिवसाच्या वरती पिरियड झालेला आहे। अद्याप कुठल्याच प्रकारची कारवाई? अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई नाही आहे। जेणेकरून ही चौकशी लागावी आपल्या माध्यमातून आणि संबंधित लोकांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जावी, ही आपली अपेक्षा आहे। व्हिडिओ कोण आहे तिथं? BDO आहे गायकवाड मॅडम म्हणून BDO आहेत। त्यांच्याशी बोलले सुद्धा आपले अतिरिक्त कार्यकारी CVO जे आहेत ना लोखंडे साहेब, त्यांनी सांगितलं तसं की तुम्ही चौकशी करा आणि तक्रारदाराला समोर घेऊन चौकशी लावा। परंतु संबंधित गटविकास अधिकारी यांनी फक्त फोनवरती हो सांगितलं, त्याच्यानंतर कुठलीही कारवाई केली नाही आहे। आपण जी तक्रार करता त्याची सत्य आहे का? ती सत्य आहे। चुकीच्या आढळून आल्यास आपण सर्वस्वी जबाबदार? बिलकुल सर्वस्वी मी जबाबदार राहील। आता आपली काय मागणी? चौकशी न झाली तर आपण कुठे दाद मागणार आहात? चौकशी जर नाही झाली, मी आपल्या माध्यमातून हा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचवू इच्छितो, कारण शासकीय अधिकारी कोणीही कारवाई करायला तयार नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि एखाद्या चांगल्या IAS अधिकाऱ्यांना यामध्ये कारवाई करावी, जसं तुकाराम मुंडे किंवा प्रवीण गडाम यांच्याकडून ही चौकशी केली जावी, ही माझी अपेक्षा आहे। तुमचं असं म्हणणं आहे का सर्व अधिकारी कर्मचारी मी यांची मिलीभगत आहे? हो, मिलीभगत आहे। त्यांना वाचवतं आहे। जवळपास 3 महिन्यापासून हे झालेलं आहे। वेळोवेळी भेटूनही फॉलोअप घेऊनही वेळोवेळी पत्र देऊनसुद्धा कारवाई होत नाही आहे। तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं। आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की या संदर्भात काही कारवाई व्हावी, अन्यथा मला हायकोर्टात दाद मागावी लागेल। वरिष्ठ अधिकारी ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, यावल, जळगाव।